Dear students, myself Professor Sau Jyoti Alias Manisha Sanjay Patil from Swami Ramananda Bharati Vidya Mandir and Junior College, Tasgaon, presenting before you slideshow regarding Unit 2.4, the poem Have You Earned Your Tomorrow, written by Edgar Guest. The first slide is before you. It is presenting the appreciation of the poem. There are 6 points regarding the appreciation of the poem. First point you are seeing about the poem, poet and title. Second point, theme of the poem. Third is showing poetic devices, language, style. Fourth point is special features, tone and type. Fifth point, values and message. Sixth point, your opinion about the poem. याचा अर्थ, या कवितेचं रसग्रहण आपण इथे पाहतोय आणि त्यामध्ये आपल्याला 6 मुद्द्यांचा विचार करावा लागतो आणि त्या पद्धतीनं पाहता पहिल्यांदा आपल्याला कवितेचे असणारे कवी आणि त्या कवितेचं शीर्षक याविषयी थोडक्यात सांगायचं असतं. दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्या कवितेचा आशय व्यक्त करायचा असतो. तिसऱ्यांदा आपल्याला त्या कवितेमध्ये असणारी भाषाशैली आणि येणारे अलंकार हे सांगायचे असतात. त्यानंतर चौथ्या मुद्द्यामध्ये त्या कवितेतील खास काही वैशिष्ट्ये असतात ती मांडायची असतात. त्यामध्ये कवितेमधून कोणत्या प्रकाराचं आपल्याला अवलोकन करता येतं त्याविषयी सांगायचं आहे. आणि त्यानंतर 5व्या मुद्द्यामध्ये त्या कवितेतून आपल्याला कोणती मूल्य शिकायला मिळाली किंवा त्या कवितेतला नेमका मेसेज, संदेश कोणता आहे त्याविषयी आपल्याला सांगायचं असतं. आणि 6व्या मुद्द्यामध्ये आपल्याला एकूण ती कविता वाचल्यानंतर त्या कवितेविषयी आपल्या मनात जी त्या कवितेची प्रतिमा तयार झालेली आहे त्याविषयी आपलं मत मांडायचं असतं. म्हणजेच स्वमत इथं येतं. आणि या स्वरूपामध्ये आपण हा प्रश्न तयार करतो. त्याच्या पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला पुढील माहिती घेता येईल. आता पहा सेकंड स्लाईड अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल. हॅव यू अर्न युअर टुमॉरो is an inspirational poem. It is composed by the American poet Edgar Guest, who is known as People's Poet for his simple style and optimistic tone of writing. In this poem, the speaker is asking the readers whether they have done anything to improve the life of another human being or not. Therefore, one should consider one's actions and deeds carefully and plan accordingly for a better future. म्हणजे इथं या कवितेचं शीर्षक आपण सांगितलेलं आहे आणि या कवितेतून कोणत्या स्वरूपात माहिती आपल्या समोर येते ते मांडलेलं आहे. ते सांगत असतानाच या कवितेचे कवी कोण आहेत, एडगर गेस्ट, अमेरिकन पोएट याचा उल्लेख आपण केला. त्यांचे वैशिष्ट्य सांगितलं की ते पीपल्स पोएट म्हणून ओळखले जातात. त्यांची एकंदरीत साध्या अशा स्वरूपाची मांडणी आणि आशादायक अशा स्वरूपाचा त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या काव्यातून व्यक्त होतो हे आपल्याला दिसून येतं. पुढील स्लाईड बघा. या स्लाईडमध्ये थीम ऑफ द पोएम हा दुसरा मुद्दा आपण मांडतो. तर इथं द पोएट आस्क्स द रीडर्स मेनी क्वेश्चन्स अबाउट देअर ॲक्शन्स फॉर द होल डे. दोज who had helped any fellow during the daytime and tried to create smile on others' faces, they must assure their future. There will be trial of kindness, marking one's path through the day and rejoicing others' heart courageously. It would be sufficient to have earned a bright future. यामध्ये कवितेचा आशय दिलेला आहे आणि इथं कवींनी पूर्ण कवितेमध्ये बरेचसे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यातून त्यांनी वाचकांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण दिवसभरामधील कामकाज करीत असताना आपण दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती
स्मितहास्य आणू शकलो असेल तर आपण आपलं भविष्य त्याची तरतूद चांगल्या प्रकारे करतो असं म्हटलं जातं. किंवा आपण दुसऱ्याविषयी दयाभाव दाखवला, मदतीची हाक त्यांनी दिली असल्यास त्या मदतीला आपण साथ दिली असेल तर आपण आपल्या भविष्याची तरतूद खूप चांगल्या प्रकारे केली असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. हा कवितेचा आशय आहे. पुढील स्लाईड पहा. यामध्ये 3rd पॉईंट आहे पोएटिक डिव्हायसेस, लँग्वेज, स्टाईल. संपूर्ण कवितेमध्ये कोणत्या स्वरूपाचे अलंकार येतात, भाषाशैली कशी आहे याविषयी इथं आपल्याला मांडायचं आहे. सी द पॉईंट्स. द पोएट हॅज युज्ड सम पोएटिक डिव्हायसेस इन दिस पोएम. इट इज फुल ऑफ इंटरॉगेशन, ॲलिटरेशन अँड रिपिटिशन. कवितेमध्ये प्रश्नार्थक अशा स्वरूपाची जी रचना आहे त्याला आपण इंटरॉगेशन असं म्हणतो. ॲलिटरेशनमध्ये साऊंड रिपीट होतो आणि रिपिटिशनमध्ये वर्ड रिपीट होतो. हे फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला माहिती आहे. त्यानंतर लँग्वेज इज सिम्पल बट रिदमिक, लयबद्ध अशा स्वरूपाची साधी अशी भाषाशैली आपल्याला दिसते. ही कविता ऑप्टिमिस्टिक, आशावादी आहे, इन्स्पिरेशनल आहे, प्रेरणादायक, स्फूर्तिदायक असे विचार यामध्ये मांडलेले आहेत. या कवितेमध्ये यमक रचना राईम स्कीम आहे AABB. ही प्रत्येक स्टँजामध्ये आहे कारण द फर्स्ट 2 अँड द नेक्स्ट 2 लाईन्स आर रायमिंग इन ईच स्टँजा. प्रत्येक चरणामधील पहिल्या 2 ओळी आणि दुसऱ्या 2 ओळी या पद्धतीनं हे राईम यमक साधलेलं आहे असं आपल्याला दिसतं. पुढील स्लाईड पाहूया. 4th पॉईंट आहे स्पेशल फीचर्स, टोन अँड टाईप. कवितेची खास वैशिष्ट्य आपल्याला इथं दिसतील. प्रकार कोणता आहे कवितेचा त्याविषयी इथं मांडलेला आहे पहा. द पोएट हॅज युज्ड सम होमोनिम्स ॲज वेल ॲज सम डिस्क्रायबिंग वर्ड्स. द पोएम इज फुल ऑफ इंटरॉगेशन. द टोन ऑफ द पोएम इज ऑप्टिमिस्टिक. इट इज रिफ्लेक्टिव्ह अँड इन्स्पिरेशनल पोएम. या कवितेमध्ये काही स्वरूपाचे होमोनिम्स येतात आणि त्याचबरोबर काही शब्द की ज्याच्यातून आपल्याला विशेषणासारखा उपयोग केलेला दिसून येतो. ही कविता पूर्णतः इंट्रोगेशनने, प्रश्नार्थक रचनेने भरलेली आहे. यामध्ये आशादायक दृष्टिकोन आहे, प्रेरणादायक आणि स्फूर्तिदायक, प्रतिकात्मक अशा स्वरूपाचे विचार मांडलेले आहेत. द पोएम हॅज रिदम अँड स्पेशल राईम स्कीम AABB इन ईच स्टँजा. हे आत्ताच आपण पाहिलं. देर आर 8 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. पूर्ण कवितेमध्ये या रायमिंग वर्ड्सच्या यमक साधणाऱ्या अशा 8 जोड्या आहेत. द पोएम हॅज 4 स्टँजाज ऑफ 4 लाईन्स. तसंच या कवितेत 4 चरण प्रत्येकी 4 ओळींचे असलेले आपल्याला दिसतात. ही कवितेची वैशिष्ट्ये आहेत. पुढचा मुद्दा व्हॅल्यूज अँड मेसेज. हा 5th पॉईंट येतो पहा. द पोएट expresses the message that if anyone wasted the day without doing good things for others, without creating smiles on others' face, anyone would not earn tomorrow. If anyone spent well the day, definitely tomorrow will be assured to all. Following social etiquettes and manners is really very important. आपल्याला जीवनामध्ये कोणती मूल्य सांभाळली पाहिजेत आणि कवितेतला नेमका आशय कोणता याविषयी इथं मांडलेला आहे. यामध्ये कवींनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाने दुसऱ्यासाठी काहीतरी सत्कृत्य केलं पाहिजे, दुसऱ्यांसाठी स्मितहास्य आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपलं भविष्य आपल्याला घडवता येऊ शकतं. आणखी त्याचबरोबर जेव्हा आपण आपला संपूर्ण दिवस हा दुसऱ्या कुणासाठी तरी काहीतरी मदत करण्यासाठी थोडा काळ का होईना घालवलेला असेल तर नक्कीच आपलं भवितव्य उज्ज्वल राहील. आणि संपूर्ण दिवसभरामध्ये आपलं काम करीत असताना आपण सामाजिक चालीरीतींचं पालन केलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. या स्वरूपाची व्हॅल्यू आणि मेसेज यातून आपल्याला दिसतो. पुढील स्लाईड पहा. नंबर 6 हा शेवटचा पॉईंट येतो. युअर ओपिनियन अबाउट द पोएम. आपलं मत या कवितेविषयी काय झालेलं आहे ते पहा. अकॉर्डिंग टू माय ओपिनियन दिस पोएम इज व्हेरी इफेक्टिव्ह अँड ऑप्टिमिस्टिक. संपूर्ण आशादायक अशा प्रकारचं चित्र आहे आणि ही कविता आपल्यावरती विचारांचं परिवर्तन करणारी आहे.
इट इज रिअली अॅन इन्स्पिरेशनल पोएम. स्फूर्तिदायक, प्रेरणादायक असे विचार यामध्ये मांडलेले आहेत. इट डिस्प्लेज द मेसेज दॅट वन शूड कन्सिडर वन्स ॲक्शन्स अँड डीड्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. एकूण प्रत्येकाने आपल्या कार्यामधून, आपल्या कृत्यांमधून योग्य नियोजनबद्ध अशा प्रकारे जर वर्तन केलं तर आपलं भविष्य आपण चांगलं घडवू शकतो. द पोएम मेक्स अस थॉटफुल अँड ट्राईज टू ब्रिंग अ ड्रॅस्टिक चेंज इन अस. या पद्धतीनं ही कविता आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करते आणि आपल्या विचारांमध्ये पूर्ण असं परिवर्तन घडवून आणते, ड्रास्टिक चेंज घडवून आणते असं आपल्याला इथं दिसून येतं. या पद्धतीनं एकूण 6 मुद्द्यांच्या आधारे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम लिहिलं जातं आणि मला खात्री आहे की तुम्हाला हे निश्चितपणे समजलेलं असेल. ओके, थँक्यू ऑल.